हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला आणि जर्दा यासारख्यावर बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या आहे। 23 मार्च रोजी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पोटा बुद्रुक परिसरात सापळा रचून शेख बाबा वालीसाब यांच्या 3 पत्र्याच्या घरावर पेटा मस्जिद परिसरात छापा टाकला। या कारवाईत गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला। एकूण 4,88,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड जमादार श्यामसुंदर नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून आरोपीस अटक करण्यात आली आहे। या धाडसी कारवाईत पोलीस निरीक्षक अमोल भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाठोरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कात्रे, बालाजी पाटील, सपना सूर्यवंशी आदी पोलीस कर्मचारी सहभागी होते। दरम्यान या कारवाईमुळे तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय। बाळासाहेब खानजोडे, MCN न्यूज, हदगाव। अमोल भगत, हिमायतनगर पोलीस ठाणे। आज दिनांक 23/3/26 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती की पोटा या गावामध्ये सत्तार सय्यद खादर हा गुटखा विक्रेता असून याने त्याच्याच घराच्या बाजूला शेख बाबा वाली साहेब याच्या घरामध्ये जे पत्रक प्रिंटेड आपण पाहू शकतो, या घरामध्ये गुटखा महाराष्ट्राने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला हा बेकायदेशीर साठवून ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पंचांसमक्ष आणि पोलीस स्टाफ, पोलीस पथकासह आपण घराची पाहणी करून आतमधून आपण हा प्रतिबंधित महाराष्ट्राने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला हा ताब्यात घेतला असून हा माल अंदाजे मुद्देमाल अंदाजे 4 लाखापर्यंत त्याच्या पुढे असून पुढील कारवाई पोलीस ठाणे हिमायतनगर मार्फत करण्यात येत आहे। जय हिंद।